16 मार्च 2026 ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. का? कारण याच दिवशी राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होणार आहे. पण ही निवडणूक फक्त आकड्यांची लढाई नाहीये, तर ही लढाई आहे पुनरागमनाची, वारसा हक्काची आणि भविष्यातील राजकीय गणितांची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यसभेचे हे गणित नक्की कसं असतं. विनोद तावडेंचं कमबॅक होणार आणि अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारणात मोठी झेप घेणार का? चला तर मग जाणून घेऊया या राजकारणाचं सत्य. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आताच खालील सबस्क्राइबचं बटन नक्की दाबा. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. राज्यसभेची निवडणूक ही लोकसभेसारखी थेट नसते. इथे जनता मतदान करत नाही, तर जनतेने निवडून दिलेले आमदार मतदान करतात. महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण 288 आमदार आहेत, पण सध्या 2 जागा रिक्त असल्याने 286 आमदारांच्या बळावर हे गणित ठरणार आहे. एका खासदाराला निवडून येण्यासाठी किमान 37 मतांची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल, यात एवढं काय विशेष? तर विशेष हे आहे की या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचं खरं बळ जगासमोर येणार आहे. सर्वात आधी चर्चा करूया भाजपच्या गोटात काय चाललंय त्याबद्दल. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची एक मोठी बैठक झाली. भाजपच्या वाट्याला 4 जागा येण्याची शक्यता आहे. यातलं एक नाव जवळपास फिक्स मानलं जातंय, ते म्हणजे रामदास आठवले. पण खरी चुरस उरलेल्या 3 जागांसाठी आहे. सर्वात जास्त चर्चा आहे ती विनोद तावडे यांची. तावडे यांनी गेल्या काही वर्षात राष्ट्रीय राजकारणात, विशेषतः दिल्लीत भाजपसाठी जे संघटनात्मक काम केलंय त्याचं बक्षीस म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. जर तावडे राज्यसभेवर गेले तर ते पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात ताकदीने उतरतील. त्यांच्यासोबत विजय राहटकर आणि धैर्यशील पाटील यांचीही नावं चर्चेत आहेत. भाजप इथे जुन्या निष्ठावंतांना संधी देऊन संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच अजित पवार गटामध्ये एक मोठी भावनिक आणि राजकीय घडामोड घडते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता ही पोकळी भरून काढण्यासाठी पार्थ पवार यांचं नाव पुढे आलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. पार्थ पवार यांच्यासाठी ही एक मोठी संधी असेल, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय दिसले नव्हते. पण आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना संसदेत पाठवून राष्ट्रवादी आपला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. मवियाकडे सध्या 49 आमदारांचं बळ आहे. गणितानुसार त्यांचा एक खासदार आरामात निवडून येऊ शकतो. पण खरी अडचण ही आहे की हा एक उमेदवार नक्की कोणाचा असेल? काँग्रेस, शिवसेना म्हणजे ठाकरे गट की शरद पवार? शरद पवार स्वतः निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी एक आहेत. 85 वर्षांचे पवार साहेब पुन्हा राज्यसभेवर जाणार का, की ते एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार? यावर मवियाचं भवितव्य अवलंबून आहे. जर मवियामध्ये एकमत झालं नाही तर भाजप या अतिरिक्त मतांचा फायदा घेऊन 5वा उमेदवार उभं करण्याची खेळी खेळू शकते. या संपूर्ण निवडणुकीचे परिणाम काय होतील? पहिली गोष्ट म्हणजे महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट फायदा दिसत आहे. 7 पैकी 6 जागा महायुती जिंकू शकते. त्यामुळे दिल्लीतील एनडीएचं बळ वाढेल. दुसरं म्हणजे विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्यांचं पुनरागमन महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार करू शकतं. आणि तिसरं म्हणजे पार्थ पवार यांची एंट्री राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार गटाला पुन्हा उभारी देण्यास मदत करेल की नाही हे पाहणं रंजक ठरेल. आता आपण या निवडणुकीच्या तांत्रिक गणिताकडे वळूया. राज्यसभेची निवडणूक ही सिंगल ट्रान्सफरेबल वोट पद्धतीने होते. म्हणजेच प्रत्येक आमदाराला आपली पसंती द्यावी लागते. पहिल्या पसंतीचं मत कोणाला मिळतं यावर विजयाचं गणित अवलंबून असतं. महाराष्ट्रात सध्या 286 आमदार आहेत. जर आपण 286ला 8ने भागलं आणि त्यात 1 मिळवला तर आकडा येतो 37. म्हणजेच प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 37 मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल. आता भाजपचे स्वतःचे 131 आमदार आहेत. जर आपण 131ला 37ने भागलं तर भाजपचे 3 खासदार आरामात निवडून येतात आणि त्यांच्याकडे 21 मतं शिल्लक राहतात. ही शिल्लक मतं आणि अपक्ष आमदारांची मदत घेऊन भाजप आपला 4था उमेदवार रिंगणात उतरवत आहे. ही खेळी अत्यंत धोकादायक ठरू शकते, कारण जर महाविकास आघाडीने आपली मतं सुरक्षित ठेवली नाहीत तर मवियाला मोठा फटका बसू शकतो. या निवडणुकीतील सर्वात मोठा एक्स फॅक्टर ठरणार आहे ते म्हणजे विनोद तावडे. तावडे हे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर ते महाराष्ट्रातून गायब झाले आणि दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी हरियाणा, राजस्थान आणि बिहार सारख्या राज्यात भाजपला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा अर्थ असा आहे की भाजपला महाराष्ट्रात एक असा अनुभवी चेहरा हवा आहे जो दिल्ली आणि गल्ली या दोनही ठिकाणी समन्वय साधू शकेल. तावडेंचं पुनरागमन हे महाराष्ट्रातील अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी देखील असू शकतं.
विजय राहटकर यांचं नाव देखील आघाडीवर आहे, कारण त्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा राहिलेल्या आहेत आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप हा पत्ता खेळू शकते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार यांची उमेदवारी हा केवळ राजकीय निर्णय नसून तो एक भावनिक आणि अस्तित्वाचा लढा आहे. अजित पवार यांच्या जाण्याने पक्षात जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीला समोर आणणे आवश्यक आहे. पार्थ पवार 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने हारले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण आता राज्यसभेच्या सुरक्षित मार्गाने त्यांना संसदेत पाठवून राष्ट्रवादी हे सिद्ध करू इच्छिते की पक्ष आजही पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखाली एकसंध आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा संकेत दिल्याने पार्थ पवार यांची जबाबदारी आता दिल्लीत पक्षाचा आवाज बुलंद करण्याची असेल. परंतु हे सर्व इतकं सोपं नाहीये. महाविकास आघाडीच्या गोठात सध्या शांतता असली तरी ती वादळापूर्वीची शांतता असू शकते. काँग्रेसकडे 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. या सर्वांची मिळून 46 मतं होतात. त्यांना विजयासाठी फक्त 37 मतांची गरज आहे. म्हणजेच त्यांच्याकडे 9 मतं अतिरिक्त आहेत. ही 9 मतं कोणाला जाणार? मवियामध्ये सध्या या एका जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसचे म्हणणं आहे की आमची संख्या जास्त आहे, तर ठाकरेंची शिवसेना म्हणते की आम्हाला संसदेत ताकद हवी आहे. पण सर्वात मोठं कोडा आहे शरद पवार. 85 वर्षांचे पवार साहेब आजही राजकारणातील सर्वात मोठे चाणक्य मानले जातात. जर त्यांनी ठरवलं की ही जागा स्वतः लढवायची नाही तर ते कोणाला पाठवणार? रोहित पवार यांनी नुकतंच म्हटले की पवार साहेबांनी स्वतः राज्यसभेवर जावं, पण पवारांच्या प्रकृतीमुळे त्याबाबत अद्याप साशंकता आहे. या निवडणुकीचा सर्वात मोठा परिणाम हा भविष्यात होणार आहे. जर महायुतीने 6च्या 6 जागा जिंकल्या तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा आत्मविश्वास निर्माण होईल. पण जर मवियाने आपली मतं फुटू दिली नाहीत आणि आपली हक्काची जागा निवडून आणली तर हे सिद्ध करतील की मविया आजही एकसंध आहे. भाजपची रणनीती नेहमीच सरप्राईज देण्याची असते. 2020च्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने कशा प्रकारे धनंजय महाडिक यांना निवडून आणून सर्वांना धक्का दिला होता हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे यावेळी देखील गुप्त मतदानाची भीती मवियाच्या नेत्यांना सतावत आहे. विशेषतः अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोनही गटांमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे शरद पवार गटाचे आमदार कोणाला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ही निवडणूक केवळ खासदार निवडण्याची नाही तर आपली ताकद दाखवण्याची एक लिटमस टेस्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणं भाजपसाठी फायद्याचं ठरेल का? आणि पार्थ पवार संसदेत आपली छाप पाडू शकतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच सखोल माहितीसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.